गाईज ॲक्च्युली हा ब्लॉग मी फॅमिलीसाठी बनवणार आहे, मीन्स फॅमिली मेंबरसाठी आहे. सो क्लिअरली हा ब्लॉग बघा आणि खूप मज्जा मस्ती येणार आहे. आणि हा ब्लॉग थोडा लेट पोस्ट होईल आय थिंक सो, कारण की याच्यात 2 सरप्राईज असणार आहे. सरप्राईज असे आहेत की एक तर सगळ्यांना माहिती आहे, पण सेकंड सरप्राईज कोणालाच माहीत नाही आहे. आणि गाईज सेकंड सरप्राईज आम्ही उद्या सगळ्यांना रिव्हील करणार आहोत. सगळ्यांना मीन्स माझ्या पप्पांचे जे भाऊ आहेत त्यांना. सेकंड सरप्राईज असं आहे गाईज की आम्ही घर घेतलं आहे. आम्ही आमच्या हक्काचं स्वतःचं घर घेतलं आहे. आणि मी हळू बोलते ते मला खाली पण जायचं, कारण की तो बॉक्स घेऊन यावं लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ठेवावं लागेल. आणि मग ती चावी जी आहे ती घराची. खूप हॅप्पी आहोत आम्ही सगळे, खूप जास्त. कारण की आम्ही ज्या एरियात राहतो आहे तिथे आम्हाला राहून 8 वर्ष, आणि त्याच्या आधी म्हणजे जरासं असो आम्ही म्हणजे 10-15 मिनटाच्या अंतरावरच, तेव्हा तिथे आम्हाला किती माहिती आहे 20-25 वर्ष. एक मिनटं फोन येते. तेच गाईज तिथे आम्हाला 25 वर्ष आणि ते 8 वर्ष असे आम्ही एकाच एरियात काढलेले आहेत. फक्त प्लेस वेगवेगळ्या होत्या पण एरिया एकच. तर आता आमचा एरिया आता बदललेला आहे आणि आम्ही ते लांब जाणार आहोत या एरियापासून. एवढं पण लांब नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, कारण की आम्हाला खूप शांतता हवं. गाईज आम्ही खूप हॅप्पी आहोत आणि तुम्ही पण तुमचे छोटे छोटे ब्लेसिंग देऊन जा आम्हाला. तर बघूया हा ब्लॉग कसा पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. उद्या ते येणार आहे, त्यांचे रिॲक्शन मी घेणार आहे आणि त्यांचे रिॲक्शन बघत राहा तुम्ही. आणि पुढे मी ते बॉक्स बिक्स कसं काय घेऊन येणार आहे ते पण बघा. बाय. हा पण नको लावू, बसायला खाली. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हॅलो एव्हरीवन. सो उद्या आमचे सगळे फॅमिली मेंबर्स येणार आहेत आणि 1.5 वर्षापासून आम्ही सस्पेन्स ठेवलेल्या गोष्टी उद्या फायनली रिव्हील होणार आहेत सगळ्यांसमोर. तर त्याच ह्याच्याने आम्ही काहीतरी असे छोटेसे एफर्ट्स टाकतोय की ते रिव्हिलन्स असं एकदमच इझिली देणार नाही आम्ही कोणाला. सो त्यासाठी आम्ही एफर्ट्स टाकतोय. तुम्हाला मी ते दाखवते बघा. हे बघा इथे चाललेलं आहे सगळं. हे रिव्हिल्स आहेत, ह्यांना काही कामं नाही आहेत. हे बघा, हे बघ, एवढा मोठा पेपर कस काय गोळा कोणी उघडेल. तुम्हाला मी दाखवते की हे काय एफर्ट्स टाकले जात आहेत इथे आणि कशा थ्रू टाकले जातात. हे कागदाचे गोळा करून आम्ही त्यात असं चावी हाईड करतोय. सो हे कोणालाच माहिती नाही आहे आणि याच्या वेगळ्याची हिंट कोणालाच नाही आहे. तर उद्या समजणार आहे आणि सगळ्यांच्या रिॲक्शन्स आम्ही कॅप्चर करून या ब्लॉगमध्ये पुढे टाकणार आहोतच. तर तुम्ही आमच्यासोबत स्टे कंटिन्यू राहा. आता ही पूर्ण पॅकिंग करतो तुम्ही आमच्यासोबत. आम्ही याच्याने आता गाईज आम्ही आता याच्याने रॅपिंग करणार आहोत. आणि हे आहे याला काय म्हणतात, रिबन. आता थांब ना, हाय बोल. हाय गाईज बोल. हा मम्मी आपण त्या रूममध्ये ठेव. थांब. मॅडम तुमचं काय इथे? उर्वी तुला कसं वाटतंय उद्या आपल्याकडे सगळे येणार आहेत आणि आपण त्यांना काहीतरी गोष्ट सांगणार आहे. तुला कसं वाटतंय? तुला माहिती ती गोष्ट काय? ठीक आहे, चल बाय कर. डायरेक्ट सरकन चालव ना. काय उचल
काय झालं काम नाही येते आज झोप आली आधीच एकतर खूप जास्त झोप पण येते पाणी करायचं आहे बघ याचा प्रकाश किती भारी पडतोय असं खाली ठेवलं तर असा प्रकाश आहे बघा याची गरजच नाहीये काय बोलतो तुला रिंग लाईटची आहे ना आता मी त्याला सरकवते हा बघा फायनली पॅकिंग होते गाईज आम्ही हे मगाशीच करणार होतो पण तुझी वाट बघितली ओके मम्मी गाईज बरं मला टॅमॅटो आणलाय आणि घेते पण आहे बघितलं हो पण येत ना दे ना ग स्टार्टिंगला दाखवायचं काय सगळं. बापरे माझ्या मम्मीला बघा काय काका होतंय. असतील तेव्हाच रिव्हील करणार ना प्यार हुआ. आणि काका असतील तेव्हा काहीच परत आली हा दे ग टॅमॅटो दे मला पूर्ण टॅमॅटो खाल्ला दे ग मला टॅमॅटो ओय टॅमॅटो दे बघा हे फक्त दे ना ए हळू 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 नको देऊ नको मावला नको पूर्ण तिचं तोंडात जात नाही तरी पण असे हे करते त्या मी घेणारच आहे पागल नको मला नको सो गाईज फायनली पॅकिंग इज डन तर पॅकिंग झालेली आहे आणि आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे हा ब्लॉग तर आपण आता उद्या बघूया की सगळ्यांचे रिॲक्शन काय असणार आहे सो स्टे ट्यून गाईज असंच कनेक्टेड राहा सो भेटूया उद्या त्या दिवसामध्ये दुसरं घेऊन नेऊन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकाराने आप्पांचं घराचं काम कशेळी या ठिकाणी घेतलेलं आहे कशेळी काल्या या ठिकाणी घेतलेला संकट भरपूर होती त्यावर तुमच्या सगळ्या सहकार्याने मात करत गेलो आणि मार्ग निघालेला वा 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 ते एक सरप्राईज आहे ते बघ ते खोलू नको तुला लागतंय का कडक त्याच्यात काय ते कडक कडक जिथे लागतंय बाई पहिलाच काढला ए बाबडू ती बाई काय काढते बापरे हा मग नाहीये बा काय आहे बघ काढून ते बघ तुझे काढीचे खाली काढ.
झाले तुमचे लग्न दोघींचे काय गे आवीचे पाठ पडेल आता. चला गाईच आता आम्ही जातोय. कुठे चाललो आहे आता? आता आमच्या घर बघायला. घर बघायला. काय गे कसं आहे बघून जेव्हा आपलं स्वतः डोळ्यांनी समाधानी वाटली माहिती पडल्याबरोबर. चल बस बाय. ठीक आहे चला भेटूया पुढे. बाय. गाईज फायनली आम्ही आलेलो आहोत. आपला रूम आहे. हो सो गाईज फायनली आहे बघा. हाय हॅलो गाईज सगळे आलेले आहेत. ही पण काजल हाय कर. हाय. हिचं रिॲक्शन घ्यायचं आहे. आम्ही तर जुने झालेलो आहोत यांचं. हा ये. आम्ही कुठे ठीक आहे चल. बाबडू उडवी कसं वाटतंय? कोणाचं घर आहे? कोणाचं घर आहे? अरे काम करतायत ना बेटा. हे सगळ्यांनी मागे पुढे वा नाही तर मागे वा. आता एकेकाची रिॲक्शन. त्यांच्या काय रिॲक्शन? या 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 एकेकाची रिॲक्शन कॅप्चर होते व्हिडिओ मध्ये. अजून काम चालू आहे. या 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 हाय. मम्मी कुठे राहिली अगं? इथे कुठे गेलीस? अजून कोण येते? हे सगळे लोक घर बघता आहेत. या 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 येस येस ऑब्विसली रिॲक्शन कॅप्चर होणार आहे प्रत्येकाची. ये आई. या आईचे बॉडीगार्ड. ये ये आई तुझ्या घरात ये. नवीन घरात ये. आणि सांग कसं वाटलं तुला? हा हॉल आहे बघ. हा आली. ये आई हे किचन आहे. हे एक बाथरूम आहे आहे आहे. दोन आहे. हा एक बेडरूम. हा बघ हा एक बेडरूम. भारी कसं वाटलं? हे मशीन ठेवायला. आणि हा दुसरा बेडरूम. गॅलरी बघ. ये आई गॅलरी बघ. बाल्कनी बघ. बाल्कनी एल टाईप आहे. इकडून निघालीस का तिकडून बाहेर निघशील. इकडून आलीस का तिकडून बाहेर डायरेक्ट. इकडून आली का तिकडून बाहेर. बाहेरचे सामान काही ना काही राहू शकेल आहे ना. हा आणि इथं बिल्डिंग झाली का अजून बघायला नको. हो मस्त मस्त छान छान छान. परू हाय. सोड तिला खाली सोड. फक्त बाहेर नको जाऊ दे. काय जिजू कसं वाटलं? विगू कसं वाटलं? छान. तुला
वॉशिंग मशीनचा पाईप टाकून घ्यायचं. काका तिकडे मशीन जागा आहे. हे बघा आमचं फर्निचर बनतं आहे गाईज आणि हे आहे आमचं टी व्ही युनिट. आता ते तुम्हाला पूर्ण नाही दिसणार कारण ते बनतं आहे आता. हे आमचे ड्रॉवर्स आहेत. इथे टी व्ही लागणार आहे. अंकल कैसे चल रहा है काम? अंकल कैसे चल रहा है काम? बढ़िया. आपका कैसे चल रहा है? पाणी घ्या, पाणी. वो फिर काच का देखो दो. अरे हे पाणी. कोणाचं काय कोणाचं काय. आमच्या उर्वीचं बघा काय चाललंय. उर्वी काय काढतेस? शिशी काढते. इथे शिशी काढायला येतेस वेडा. हा बघा आमचा एक बेडरूम. हाय कशा वाटतंय शांतापडी? ये सोड तिला साई. सोड ती काय नाही चालते. काय ये साई परू पलू. ते बा आईने काय घेतलं पर्स. हे काय झालंय? तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय मला इथे. दरवाजा लॉक झालाय का? अगं अजून नाही झालंय ते. येस बाय. जाऊ दे परू. हे वॉशिंग टेन्शन नाही. हे घडून येत आहे. अरे वा व्हेरी नाईस गुड. हा घर कसं? हा काका सांगा कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं घर बघून? थँक्यू. आवडलं ना? आवडलं ना? वा वा वा. या गॅलरीत बाल्कनी मध्ये. मला फोन येतोय. घर विगू कर जरा कॅप्चर. कसं आहे आमचं घर? आले कसं वाटलं? हा चालेल जावा ना. झोकाला होणार आहे तिकडे. तसं नाही तुझ्याकडे फिट. दोन राहते. एक मांडा गुड सोबत काही टेरेस. ते छान वाटते बघा. बिचारांनी टेरेस. दिस इज टेरेस. व्हेरी नाईस. मजा सारा लिहिल्यावर
बघा लगेच सावलीमध्ये घेतात हॉटेल फॅमिली लगेच वावर चाललं जावं मॉलमध्ये काढा रे टरबूज काढा रे एवढी मी विनंती करतो जरी संकटाची काळ रात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती तुझी देवण्याची सुरुवात होती प्रकाशात माझ्या पिढीनाथ होती प्रकाशात माझ्या पिढीनाथ होती जरी संकटाची काळ रात्र होती जळी संकटाची काळ रात्र होती प्रकाश भराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती काळ रात्र होती जरी संकटाया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती सांगा पुढचं गाव गणतीच माझी गुलामात होती गणतीच माझी गुलामात होती जिंदगीच माझी सलामत होती गणतीच माझी गुलामात होती जिंदगीच माझी सलामत होती सोडली सफाई गुलामाची वेडी सोडली सफाई गुलामाची वेडी अशी झुंजणारी माझी जात हो अशी झुंजणारी माझी जात होती जरी संकट हे कसं वाटलं छान वाटलं करवले द्या का तुम्ही मोठी करवली चांगली बाई म्हटलं सगळ्यांना एकदम नागपूर तुला बघते घरी जायला निघालो. सो गाईज तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी घरी यायला निघालेली तर मी तो व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का आम्ही घरी येऊन जेवायला बसलो आणि गप्पा चालू होत्या तर मला व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही आणि मग असा आमचा दिवस गेला आणि असे सरप्राईज होते. तुम्हालाही कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि असा आता कालचा सरप्राईज व्लॉग तर कमेंट डाऊन गाईज आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय.